मित्रांनो, 14 जानेवारी मकर संक्रांत. तिळगुळ ह्या गोडगोड बोला. पण आपण खरंच गोडगोड वागतोय का? आपल्याला वाटतंय पतंग उडवणे हा एक फक्त खेळ आहे, पण काही लोकांसाठी हा जुगार, तर रस्त्यावरून चालणाऱ्या बाईक स्वारांसाठी हा मृत्यूचा सापळा आहे. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या ती बाजू मांडणार आहोत जी नॅशनल मीडियाची हेडलाईन तर बनते, पण अजून आपल्या डोक्यामध्ये येत नाही. आता हा सण नाही तर जीव घेणा खेळ झालाय. मी सुमेध आणि आपण बघत आहात सुमेध स्पीक्स चॅनल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जगातील पहिली पतंग कोण उडवली होती? रामचरितमानस मध्ये तुलसीदास यांनी लिहिलंय की श्रीरामाने या जगातील पहिली पतंग उडवली होती आणि ती थेट इंद्रलोकात गेली होती. पण आज 2026 मध्ये काय चाललंय? आपण उडवलेली पतंग कुणाचा तरी जीव घेतय. आपण उडवलेली पतंग एखाद्या रक्तामध्ये माखलेल्या तलवारीसारखी आहे. हा सण आनंदाचा होता, पण आता हा दुःखाचा झालाय. आकडेवारी ऐकून तुमचा थरकाप उडेल. मकर संक्रांतीच्या काळामध्ये 10,000 पेक्षा जास्त पक्षी आपला जीव गमावतात. का? तर मानव निर्मित मांजामुळे. गुजरातमध्ये परिस्थिती एवढी भयानक आहे की तिथे सरकारला करुणा अभियान राबवावा लागतो. या अभियानाअंतर्गत केवळ 10 दिवसामध्ये 12,000 पक्ष्यांना तिथं वाचवावा लागतो. ही परिस्थिती एवढी भयानक आहे की जे पक्षी दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत, जसे की गिधाड, घारी यांच्यासारखे पक्षी आपल्या मानव निर्मित मांजामुळे मृत्युमुखी पडत आहेत. विचार करा, आकाशामध्ये मुक्तपणे उडणाऱ्या त्या मुक्या जीवांचा गळा तुमचा नायलॉनचा मांजा कापतोय. मग हा सण आनंदाचा आहे की कत्तलीचा? नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT याने 2017 मध्ये चायनीज मांजा किंवा नायलॉनवर पूर्णपणे बंदी घातली होती. का? हा मांजा नॉन बायोडिग्रेडेबल असतो. हा 100 वर्ष तसाच असतो. फक्त पक्षीच नाही तर माणसं सुद्धा या मांजाचे बळी पडले आहेत. मागच्या 5 वर्षामध्ये 500हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला या मांजामुळे. एकट्या त्या नागपूरचे उदाहरण पकडा. एकट्या नागपूरमध्ये 38 लोकांनी मागच्या काही वर्षामध्ये मांजामुळे जीव गमावलाय. हा प्रवास सुरू होतोय जुगारापासून. या सगळ्या कारणीभूत आहे जुगार. हे अपघात नाही तर हत्या आहेत आणि याला जबाबदार आहे जुगार, बेटिंग. माझी पतंग तुटली नाही पाहिजे म्हणून मी त्याच्यामध्ये काचेचा मांजा यूज करतो, नायलॉनचा मांजा यूज करतो. नायलॉन मांजा बाजारामध्ये विकला जातो कारण याला डिमांड आहे आणि ही डिमांड पतंग उडवण्याची नाही तर पतंग कापण्याची आहे. माझी पतंग कापली नाही पाहिजे म्हणून मी काचेचा मांजा यूज करतो, नायलॉनचा मांजा आणतो. का? तर 500 किंवा 5,000 रुपयाची होड लागली असते आणि ती होड मला जिंकायची असते आणि जिंकणे या इगोसाठी आपण या मांजाचा वापर करतो आणि कुणाची तरी 50 वर्ष बर्बाद करतो. रस्त्यावरून चालणाऱ्या बाईक स्वारांच्या गळ्यामध्ये अचानक मांजा येतो आणि त्याचा तिथे जीव जातो. आपण कधी विचार केलोय का की तो बाईक स्वार घरी जात असताना त्याची कुणीतरी वाट बघत असेल? त्याची मुलं, त्याची बायको, त्याची आई वडील कदाचित त्याची वाट बघत असतील. आपण या गोष्टीचा कधी विचार केलाय का? हा एक सायलेंट किलर बनला आहे. मांजा बनवत असताना त्याच्यामध्ये फक्त काचच नाही तर लोखंडी भुसा सुद्धा वापरला जातो, ज्यामुळे हा एक विजेचा सुवाहक बनते. आणि कितीतरी मुलं खेळता खेळता विजेच्या ताराला पतंग अडकली की मृत्युमुखी पडतात, कारण तो एक विजेचा सुवाहक बनलेला असतो. एवढे भयानक सत्य असताना सुद्धा हा सर्रासपणे विकला जातो. कारण तुम्हाला दुसऱ्याची पतंग कापायची खुमखुमी असते ना. सरकार बंदी घालेल, पोलीस धडाडी टाकतील, पण जेव्हापर्यंत आपण सुधरत नाही, जेव्हापर्यंत आपण आपल्या मनात परिवर्तन करत नाही, तेव्हापर्यंत हा बदल शक्य नाही. या भारतामध्ये कितीतरी लोक हा सण आनंदाने साजरा करतात तर कितीतरी लोक हा सण साजरा करत नाही. जे हा सण साजरा करतात त्यांना मी विनंती करतो की काही उपाययोजना करावी त्यांनी. आपल्या हा सण साजरा करत असताना, पतंग उडवत असताना सकाळी 9च्या आधी किंवा सायंकाळी 5च्या नंतर पतंग उडवू नका. हा पक्ष्यांचा विहार करायचा वेळ असतो. नायलॉनचा मांजा किंवा काचेचा मांजा याचा उपयोग करू नका, ज्यामुळे कितीतरी लोक मृत्युमुखी पडतात. आणि तसेच
जे सायकल स्वार आहेत, बाईक स्वार आहेत, अशा लोकांना मी सुद्धा विनंती करतो की त्यांनी बाईक चालवत असताना, सायकल चालवत असताना गळ्याला मोफरल, स्कार्फ किंवा हेल्मेट घालावा, ज्यामुळे तुम्हाला काही इजा पोहोचू शकणार नाही. शेवटी ही एकच विनंती करतो की तुमचा हा आनंदाचा सण, तुमचा हा उजेडाचा सण दुसऱ्यांसाठी अंधाराचा सण होऊ देऊ नका. पतंग कापण्यामध्ये नाही तर कुणाचा जीव वाचवण्यामध्ये खरा पुरुषार्थ आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा. मी सुमेध, भेटूया पुढच्या अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.